नवीन पद्धतीनं भीम जयंती साजरी करायची, त्यासाठी आम्ही का नाही हा बघा हॅपी बर्थडेचा ते स्टिकर आणून माग लावलाय आणि फुगं काय आम्हाला तेवढं भेटलं नाही तर व्यवस्थित, त्याच्यामुळं फुगा असं अडकवल्यात चिटकवल्यात आणि डेकोरेशन बघा हे असं करून घेतलंय. हाय नमस्कार. तर तुम्हा सगळ्यांना भीम जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. सकाळपासून मी व्हिडिओ केला नाही कारण मला का नाही बाकीची कामं होती आणि ती कामं आवरायची असल्यामुळं व्हिडिओ करायला जमलं नाही. मग म्हणलं एकच व्हिडिओ टाकायचा निवांत म्हणलं, पण सगळी हवाच असणार आहे त्याच्यात. तर इथं कारभारी घरामध्ये बल लावायला लागल्यात. तर इथं छोकुली आहे, छोकुलीची पण बघा विणी मी घातली. हा बघा छोकुलीची विणी मी घातली आणि हा बघा इथं कावीची पण विणी मीच घातली, तशीच घातलेली सागर विणी. हे बघा आणि आता तुम्हाला सोनी दाखवते. चल सोने. इथं सोनीची पण विणी मीच घातली. हे बघा सोनीची पण विणी मीच घातली. या आता आपल्यात राहिली बुंगी. बुंगी कुठे गेली? हा बुंगीला काय विणी नाही घातलेली आणि आम्ही सगळेजण घातली पण ही मी नाही घातलेली. कुणी घातली? मम्मीनं. होय बर. तर का ना तर आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे सेलिब्रेट करायची. आणि सेलिब्रेट ह्या वेळेस आम्हाला जरा वेगळा करायचा होता. तुम्हाला मगाशी मी सांगितलंच, 2 मिनिटं थांबा ना ग. तुम्हाला मी मगाशी सांगितलंच होतं की आम्ही गेल्या वेळेस फक्त का नाही भीमपूजा केली होती, म्हणजे वंदना केली होती, पूजा केली आणि तेवढं मोठं काय सेलिब्रेट केलं नाही कारण गेल्या वेळेस होते मी आजारी. मग ह्या वेळेस सोनी हाताखाली आहेच तुम्हाला माहितीच आहे. मग सोनीचं नियोजन असं होतं की वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सेलिब्रेट करायचंय. मी जायची होती पुण्याला पण सगळीच माझ्या मागे लागली आणि मग म्हणलं सगळ्या जणांना तिथं पुण्यात जायचं. एवढ्या गर्दीमध्ये हाल अपदा करायचं आणि लय हाल होत्यात बरं का, गर्दीमध्ये लय हाल होत्यात. मला तर काय गर्दी पण सहन होत नाही सोडा. आणि परत त्यात मध्ये लेकरांना माझ्या सवय नाही कुठं फिरायची हिंडायची, त्यामुळं काय आम्ही पुण्याला जायचं कॅन्सल केलं. आणि म्हणलं जसं बाहेर एन्जॉय करायचा ना करतो ना त्याच प्रकारे आपण आपल्या घरी एन्जॉय करायचा. आणि त्यासाठी का नाही मी एवढं भारी नियोजन केलं होतं ना. तर माझ्या लेकरांना वाटत होतं की आपल्या घरात काय डीजे आहे का आणि तिथं मोठे मोठे गाणी मोठे डीजे हे ते असतात. त्यामुळे मी का नाही लेकरांना खुश करायसाठी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. तर मी खास ह्या जयंतीच्या निमित्तानं वाजवायसाठी होम थिएटर घेतला फक्त जयंतीला वाजवण्यासाठी. आता ती जसा घेतलाय तसं का नाही आमच्या घरामध्ये दणदण वाजतंय. हा मग तिथून पुढे मग स्वयंपाक पुन्हा आवरायचं करायचं सवरायचं त्याच्यातच आमचा परत वेळ निघून गेला. त्यामुळे मला का नाही टाइमच भेटला नाही व्हिडिओ करायला. नाही तर बरेच जण मला म्हणतात की राधा नेमका आजच्याच दिवशी तू व्हिडिओ का नाही केला. तर माझं नियोजन ह्या वेळेस का नाही माझ्या लेकरांच्यात नवऱ्याबरोबर सगळ्यांबरोबर फुल एन्जॉय करायचं होतं. त्याच्यासाठी का नाही थोडंसं लेट झालं. व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर सेलिब्रेशन करायचं नियोजन सोनीचं होतं. घरबीर सगळं आवरलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते हा बघा हे असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण. तर चला मागच्या व्हिडिओनं आम्ही सकाळी पूजा केली होती पण सकाळची पूजा सकाळी झाली होती पण आता म्हणलं संध्याकाळी आपल्याला केक कापायचा आहे. तर फोटोला लाव फक्त. तर हे असं नियोजन पहिल्यांदाच केलं बरं का. हा चला वंदना करायची. वंदना आता मोबाईल त्याला कनेक्ट करायला लागेल. ते तुझ्यावाला मोबाईल कनेक्ट कर. सगळ्यांना नका लावून येईल. एक जणांना लावली ना आता तुम्ही फक्त हे करा पाया पडा.
सोडताना ती सकाळपासून ह्याचा तर पणच बरं पाया पडायचं झालंय. नारळ ठेव आत घालून. दिदो इकडे इकडे पाया पड इथे पाया पड. तर हे असं आपलं डेकोरेशन झालेलं आहे. डेकोरेशन कसं आहे तेवढं कमेंट मध्ये सांगा. आणि आम्ही का नाही हे बघा एवढे सगळेजण आहेत घरामध्ये. आम्ही वंदना लावतो. त्याचं ब्लूटूथ चालू कर. याचं वायफाय भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि